त्याचबरोबर जसं बुद्ध सर्किट आहे तसं मागं सुद्धा आम्ही मोदीजींना विनंती केली होती की एक स्वराज्य सर्किट या ठिकाणी व्हावं, जेणेकरून ज्या संपूर्ण 3 त्यावेळेसच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मराठाच्या ज्या राजधानी होत्या, राजगड, रायगड आणि सातारा, एक सर्किट त्यांच्यामुळं जास्तीत जास्त त्यांचे जे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ज्याच्यातनं असंख्य लोक प्रेरणा घेतात, भावी पिढीला, तरुण पिढीला चांगलं त्याच्यामुळं मार्गदर्शन होईल, असंही या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत. ॲग्रो इंडस्ट्रीजवरती भर देणार आहोत. पण मात्र एक या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस लोक म्हणजे अनेकदा संविधानाच्या बाबतीत बोललं जातं, ज्या वेळेस कुठलंही नियोजन नसतं, कुठलंही विकास कामांच्या बद्दल बोलता येत नाही, तर मग काय चालू होतं की फक्त ब्लेम गेम, म्हणजे दुसऱ्यावरती फक्त बोट दाखवायचं की हे संविधान बदलणार आहेत. कशाला बदलणार आहे संविधान? काय गरज आहे संविधान बदलण्याची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसची जी काय संविधान बनवण्याची जे संपूर्ण त्यांचे सहकारी तज्ज्ञ लोक होते, अत्यंत उत्कृष्ट असं संविधान या ठिकाणी त्यांनी तयार केले. 12 संपूर्ण वेगवेगळ्या जाती जे बद्दलचा विचार करून ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचा जो विचार दिला, त्या समतेच्या भावनेतनं तयार करण्यात आलेलं हे संविधान आहे. आणि ह्या संपूर्ण जगाच्या पाठीवर कुठल्या पण देशाचं तुम्ही संविधान घ्या आणि आपल्या देशाचं घ्या, ते जवळपास पण आपल्या संविधानच्या तुकड्यांचे एवढं बारकावे पण त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि संविधान बदलणार अहो, संविधानाचं पार खात्मा म्हणजे खलास करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या काळी असणाऱ्या काँग्रेसच्या पंतप्रधान आदरणीय इंदिराजींनी एमर्जन्सी लागू केली. का? तर मोठा उठाव व्हायला लागला. या देशातले संपूर्ण लोकांनी जेव्हा स्वतःच्या न्याय हक्कासाठी उठाव केला तर त्यांना वाटलं की मला विरोध करतात आहे. ते विसरून पण गेले होते हे संपूर्ण काँग्रेसवाले की समाजामुळं, म्हणजे त्यांनी एवढा अहंकार माजला की ते त्यांना वाटायला लागलं की आपल्यामुळं समाज आहे. पण भारतीय जनता पक्षातले प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेते आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सर्व जे आहे ते संपूर्ण त्यांचं म्हणणं काय की आमच्यामुळं तुम्ही नाही आहात, तुमच्यामुळं आम्ही आहोत, हे विनम्रपूर्वक आम्हाला सांगावंसं वाटतं. आज तुम्हाला केंद्रबिंदू मानून आदरणीय मोदीजी वाटचाल करतात. त्यांना खांद्याला खांदा लावून त्यांचं पाठबळ वाढवण्याकरता आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ईश्वरांनी प्रार्थना करतो की मोदीजींचं जास्तीत जास्त दीर्घकाळ ह्या संपूर्ण देशाला त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं संपूर्ण योगदान लाभो. क्वचितच कधी असे म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे जर एवढे बारकावे, म्हणजे मी विचार करतो की दैविक शक्ती त्यांच्यात निश्चितपणे आहे. आणि नाहीतर मला सांगा एवढे बारकावे जे त्यांनी केले का, ह्याच्या अगोदर त्यांचं काँग्रेस किंवा त्या इतर पक्षांचं हे काय विचार जखडून ठेवले होते का? त्यांचा हात धरून ठेवला होता की त्यांनी सही करू नये, चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांच्या हिताच्या कामं करता? पण हे करू शकले नाही. आणि कारण हे मोदीजींच्या हस्तेच होणार होतं, हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि जास्त आपला वेळ न घेता आपल्या सर्वांना मोदीजींचे विचार ऐकायचे, त्यामुळं मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.